नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे, सामाजिक कार्यकर्ता, छत्रपती संभाजीनगर। आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांसोबत जनसंपर्क अभियानादरम्यान आज बोरबाल तांडा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी येऊन नागरिकांसंग बऱ्याचशा विषयावर सविस्तर चर्चा केली आणि आमचे मित्र डॉक्टर साहेब यांनी आम्हाला चाय पाणी करून आमचा सन्मान केला। नक्कीच अभिमानास्पद वाटतं की जेव्हा आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या अभ्यासाची आणि आपल्या सामाजिक कार्याची जोड करून जेव्हा आपल्या नागरिकांमध्ये जाता आणि त्यातून आपल्या भागाचा व आपल्या परिसराचा चांगल्या प्रकारे आपल्या अभ्यास दृष्टिकोनातून बघून विकास कसा घडेल या दृष्टिकोनाने आपण जिल्हाभर आजूबाजू परिसरामध्ये फिरता तेव्हा नक्कीच छाती भरून निघते किंवा कुठेतरी आम्हाला या मातीनं शिकवलेलं आहे, या मातीनं आम्हाला काहीतरी दिलेलं आहे, या मातीत आम्ही जन्मलेलो आहे। बोरबाल तांडा सुद्धा माझ्या त्या गावापैकी एक आहे। बचपनामध्ये या गावात सुद्धा आम्ही येत होतो आणि जेव्हा बचपन शब्द मांडला आमचे भुजंग साहेबाला जास्त हसू येते, त्याला कंट्रोलच होत नाही। पण फॅक्ट असा आहे की ह्या मातीचं आमच्यावर कर्ज आहे हो, ते कर्ज फेडण्यासाठी ही माती तुमच्यावरचा कर्ज काढून घेत असते आणि तोच एक भाग म्हणून मी बोरबाल तांड्यामध्ये आज आलो होतो। तर ही अभिमानास्पद गोष्ट आहे, कोणाचे उपकार आमच्यावर नकोय, या धरतीचे आमच्यावर उपकार नकोय। या धरतीने जर कधी आम्हाला जन्म दिला असेल आणि त्यांनी या धरतीने आम्हाला बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत, ते 100% आम्हाला मान्य आहे। म्हणून यातून आम्हाला मार्ग काढायचा आहे, यातून पुढे जायचं आहे आणि ज्याचे उपकार आमच्यावर झालेले आहे, ज्याच्या कोणी मदत घेतलेली आहे ती परतफेड आम्हाला करायची आहे। आज बघू लागलेलोय बोरबाल तांड्याला इथे ढगफुटी झाली मागे काही काळापूर्वी, धरण आहे वर, धरणातून पाणी वाहायला लागलं, वाणी वाता वाता बोरबाल तांड्याच्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला। गावामध्ये इतका मोठा पूर आला गावात पाणी शिरलं आणि एक आपल्या कपाशीच्या शेतामध्ये जवळपास 1-2 एकर शेतीमध्ये वाळूची उतरली, बरोबर की नाही? आणि सगळे आजूबाजूचे मकान पाण्यामध्ये चालले गेले। ते आपल्याला दिसू लागलेलं आहे की वाळू पाहिजे, काळी माती होती, तिथं चांगल्या प्रकारची शेती येत होती, कपाशी। आणि हे बघा आज आपल्याला इथं दिसू लागलेलं आहे की हे ठिबकचा पाईप सुद्धा इथं आज बसलेला वाळू बाकी आहे, जवळपास गुडघ्याच्या वर म्हणजे मांडे इतकी वाळू इथं आलेली आहे। तर इतकं नुकसान या भागातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे। नक्कीच या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पॅकेज उपलब्ध करून दिलं, पण आता ही शेती पूर्णपणे माती झालेली आहे, इथं नदी व्हायला लागलेली आहे। मग याचं काय? तर त्यांनी हे सांगितलं की ज्या ज्या शेतामध्ये माती आली त्या शेताला आम्ही विशेष पंचनामा करून त्यांना तशा प्रकारचं मदत केल्या जाईल। तर खरंच अभिमानाचा वाटतो की बा सरकार काही कोणती फुडली फुलाची पाकळी आम्हाला सहकार्य करते। बंधूंनो, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, या देशानं आम्हाला सुद्धा हा देश चालवण्याची जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे। आमचे प्रतिनिधी आम्ही आमच्या मतदानाच्या माध्यमातून निवडून त्या विधानसभेत त्या लोकसभेत पाठवतो आणि त्यांच्या माध्यमातून जो व्यक्ती आपल्या देशामध्ये निवडून जातो आणि त्या पदावर बसतो 100% विकासाचे काम, कल्याणकारी योजना राबवण्याचं कार्य करतो। आम्ही कोणाला नाव ठेवणार नाही, याच्या हातात जे आहे त्या माध्यमातून तो करत असतो। मग तो या भागाचा पालकमंत्री असो, या भागाचा आमदार असो, या भागाचा खासदार असो, या भागाचा कुठल्याही प्रकारचा पदाधिकारी असो किंवा जे विधान भवन मध्ये काम करतात त्यातून इथपर्यंत ते बोरबाल तांड्याचं नाव सुद्धा विधान भवन मध्ये आहे, ते मंत्रालयामध्ये आहे, तिथून या गावाचा सुद्धा विचार केला जातो। आम्ही संविधानिक पद्धतीनं या देशामध्ये राहतो। आज आपण सर्वजण एका जुटीनं या गावामध्ये राहता, या गावाचं नाव रोशन करता, या गावाचं नाव पुढे आणता। एका दुःखाच्या नावानं एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावानं सुद्धा हे गाव ओळखता येत नाही, तर हे पूर्ण गाव 1500 ते 3000 लोकांच्या नागरिकांच्या माध्यमातून या गावाची ओळख तयार झाली आहे। म्हणून आपण सर्वांना माझी विनंती, जेव्हा जेव्हा विकासाचे काम, जेव्हा विकासाच्या योजना, जेव्हा कल्याणकारी योजना तुमच्या दारापर्यंत येतात, तेव्हा आपण खांद्याला खांदा लावून सरकारला हाताशी धरून या भागातील जे पदाधिकारी आहेत त्यांना हाताशी धरून काम करून घ्यायचं असतं। कोणाला विरोध करून आपला विकास होणार नसतो। आपण बघताय आपल्या बोरबाल तांड्यावर एक मोठा रोड जातोय,
तो रोड आहे फुलंब्री ते पाचोरा, हा राज्य महामार्ग आहे। हा राज्य महामार्ग केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये विकास होणार आहे। 2 टप्पे काम चालू झालेलं आहे। सातगाव तांड्यापर्यंत, पाचोऱ्यापासून सातगाव तांड्यापर्यंत काम आलेलं आहे आणि नाचनवेल पासून फुलंब्रीपर्यंत काम चालू झालेलं आहे। 3 टप्प्यामध्ये असेल आणि मधीनंतर हा उद्घाटन 3 असेल। तर आम्हाला सरकार मदत करतं, आमचे लोकप्रतिनिधी आम्हाला मदत करतात, म्हणून विकास होतो। आज जरी ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आलं असेल, शेत व्हायला असेल, त्याचे पंचनामे झाले, त्यांना त्यांच्या खात्यामध्ये फुल्ली फुलाची बागायत सरकारच्या माध्यमातून जे महाराष्ट्रभर कुठे झाली होती, जवळपास 60 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली होती। आणि एवढ्या नागरिकांना मदत करणं महाराष्ट्र सरकारनं, सरकार कोण आहे? आम्ही निवडून दिलेलं ते सरकार आहे, आम्हाला सरकार चालवलं आहे। मग त्यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला तो आपला सर्वांचा निर्णय आम्हाला मान्य आहे, कारण की आमच्यापैकी एक जण निवडून गेलेला आहे। तर आम्हाला सगळ्यांना सहकार्यच करायचं आहे। आमचं कुठल्याही प्रकारचं एका साईडला जायची आमची भूमिका नाहीये। जे बाकीच्यांना भेटते ते आपल्याला भेटतं। आणि त्यांनी सांगितलं की वाहून गेलेली असली जमीन तर त्या वाहून गेलेल्या जमीनचा तशा प्रकारचा पंचनामा केला जाईल। नुसता माल खराब झालेला आहे, माल खराब झाला तसा पंचनामा केला जाईल। ज्या ज्या ठिकाणी नदी पडलेली आहे, आता ही कशी नदी पडलेली आहे याचा स्पेशल पंचनामा केला जाईल, याला विशेष संकेत दिला जाईल। अशा प्रकारचं या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी डिक्लेअर केलेलं आहे। तसं पॅकेज बी दिलेलं आहे आणि त्या पॅकेजच्या माध्यमातून काम चालू झालेलं आहे। लवकरच सरकारच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये जवळपास 33 जिल्ह्यामध्ये ढगफुटीचा असर पडलेला आहे। 33 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी हा अहवाल झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की बा नक्कीच दिवाळीच्या पहिले तुमच्या खात्यामध्ये फुल्ली फुलाची बागडी पाठवल्या जाईल। तर जे आहे ते आहे, संसार आहे, संसाराला आम्हाला सामोरे जाणं आहे। पण मला पुन्हा एक सांगत आहे शेतकरी राजाला, आम्ही शेतकरी आहोत, व्यापारी आहोत, आम्ही विविध नागरिकांच्या माध्यमातून कष्ट करणारे नागरिक आहोत। मी बघितलं की शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात आणि जेव्हा आत्महत्या करतात त्यांचा आकडा कधी पाहिला तर अतिशय दुःखद गोष्ट आहे की महाराष्ट्रामधील बरेचसे शेतकरी आत्महत्या करतात। पण भावांनो, दादांनो, जेव्हा केव्हा एखादा व्यक्ती आत्महत्या करतो तर त्यानं हा विचार करावा की माझ्या पाठीमागे माझी पत्नी आहे, माझे मुलं बाळ आहे, माझे आई वडील आहे, माझे भाऊ बहिणी आहे। जेव्हा मी जाईल तर त्यांच्याकडे कोण पाहिजे? अरे ते रस्त्यावर येतील, ते वाऱ्यावर पडतील, त्यांना कोणी त्यांना आधार देणार कोणी राहणार नाही। म्हणून नुकसान किती झालं, किती जमीन वाहून गेले, पुढचा काळ आमचाच असेल। या माध्यमाने सरकारच्या ज्या योजना त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही कष्ट करणारे, मेहनत करणारे नागरिक आहोत। आम्हाला कुठल्या प्रकारचं काही फुकट चालत नाहीये। आम्हाला जर कधी शेजाऱ्याच्या घरामध्ये जर कधी एखादा कार्यक्रम असेल आणि आमंत्रण दिलं नसेल आम्ही तिथं जात नाही। आम्ही स्वाभिमान जाणारे लोक आहोत। म्हणून विरोधक तुम्हाला सांगतील की सरकार काम करणार नाही, ते इतिहासाचे असं म्हणून चालणार नाही। तुम्ही आंदोलन करा, तुम्ही नारे द्या, तुम्ही सगळ्या गोष्टी करा, परंतु तुमच्या पाठीमागे एक परिवार आहे आणि तो तुमच्यावर अवलंबून आहे आणि तो तुमच्याशिवाय जगू शकत नाही। तुमच्या शरीरामध्ये लास्टच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत तुमच्या शरीरात श्वास आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या त्या घरच्या लोकांना गरज आहे का नाही? म्हणून दादांनो, शेतकरी बांधवांनो, हा केवळ बोरमाळ तांड्यामध्ये भाषण होऊ लागलेलं नाहीये, हे देशाच्या विविध शहरामध्ये 3 नागरिकांपर्यंत पोहोचणारं भाषण आहे। मी त्या शेतकऱ्यांसाठी सांगतो, हा संदेश देतोय, कुठल्याही प्रकारची आत्महत्यासारखी गोष्ट मनात आणायची नाही। आम्ही छाती ठोक मेहनत करणारे लोक आहोत। आमच्यामध्ये, आमच्या रक्तामध्ये काम करून खाण्याची क्षमता आहे आणि आम्ही आमच्या परिवाराला सुद्धा तेच सांगतो, फुकटचा आम्हाला काहीच नकोय। म्हणून ती मानसिक कष्ट ठेवायची नाही। आम्ही काम करू, कष्ट करू, पैसा कमवू, आमचा परिवार चालवू, नाव कमावू। आम्ही चुकीच्या पद्धतीने कधी पेशेंट देत नाही। म्हणून आम्ही प्रत्येक माणसाला, प्रत्येक नागरिकाला म्हणतो की शिक्षण करा, अभ्यास करा, हुशार व्हा, निर्णायक पद्धती घ्या। आमच्यामध्ये निर्णय क्षमता आली, आम्ही चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन आम्ही आमच्या भागाचं, आमच्या देशाचं, आमच्या राज्याचं मोठ्या प्रमाणात नाव कमवू शकतो। अर्थात आमचे राष्ट्रपती यांनी पण शब्द बोलला, मी नोकरी लागलो होतो, मुंबईत नोकरीला होतो, पण माझा ज्या ठिकाणी स्वाभिमान दुखला, स्वाभिमानचा प्रश्न आला तेव्हा मी तिथं चुकलो नाही, त्या नोकरीला लात मारून दिली। मी माझ्या गावामध्ये स्वाभिमानाने, आज आमचे जे राठोड बंधू आहे, जाधव बंधू यांनी सांगितलं, अभिमान वाटला। आज ज्या ठिकाणी जन्मले त्या ठिकाणी अभिमानाने, स्वाभिमानाने राहत आहे। आम्ही कष्ट करणारे, मेहनत करणारे, एकमेकांमध्ये सामील होणारे नागरिक आहोत आणि आम्ही याच पद्धतीनं आमची जीवनशैली जगत राहू। आमच्यामध्ये कुठल्या प्रकारची कॉम्प्रोमाइज नाहीये, आम्ही कुठल्या प्रकारच्या चुकीच्या मेसेज घेऊन जीवन जगणारे लोक नाहीये। आम्ही आमच्या प्रत्येक मुलाला सांगतो, शाळेत जा बेटा, अभ्यास कर, शिक्षण कर, चांगल्या प्रकारची मोठी नोकरी मिळव, चांगल्या प्रकारची निर्णय क्षमता येईपर्यंत तुला शिक्षण करावं लागणार आहे। या पद्धतीनं काम करणारे लोक आहोत।
आम्ही फुकट कोणा काय घरी जाऊन भीक मागणारे लोक नाहीये. शेतामध्ये एक एक दाना पेरून त्याच्यातून पै जमा करून आम्ही आमचा संसार करतो. अशा प्रकारचा स्वाभिमानी आणि दिलखुशाल नागरिक आहोत. म्हणून या भारतामध्ये आम्ही सर्व समाज भाईचाऱ्याच्या माध्यमातून चालतो. कोणी कशाला बसतो, कोणी कशाला बसतो, आम्हाला त्याच्याशी मतलब नाहीये. आम्हाला फक्त तुमच्या सर्वांचं रक्त लाल आहे आणि सर्व या देशाचे नागरिक आहोत, स्वाभिमानी आहोत, मान सन्मान जगतो आणि मान सन्मान जगत राहू. यासाठी आमच्या देशाचं नाव रोशन करत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिले दिलेले त्यांनी, नंतर त्यांनी डायरेक्ट सांगितलं की पैसे देऊ शकत नाही म्हणे. तुम्हाला जे घरात कर्जामध्ये जमा झाली म्हणे. आणि मला येणारा 5,500 हजार रुपये महिन्याला पेमेंट येतात मला. बरोबर. मी कधी गेलो नाही अजून, माझ्या खात्यात लागेल. मी गेलो नाही साहेब अजून. योजनेचा पैसा देत नाही, खरंच देत नाही सर. त्यांचं असं म्हणणं आहे, ज्यांनी कर्ज जे घेतलेलं आहे का, ते कर्ज घेतल्यामुळे त्यांनी खातं लॉक केलेलं आहे आणि जे पीएम किसानच्या योजनेचे जे पैसे येतात का, ते पैसे त्यांना मिळत नाही. तर नक्कीच यांचा हा प्रश्न आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सरकारी अधिकाऱ्यांना विनंती करतो, तहसीलदार साहेबाला, जिल्हाधिकारी साहेबाला व महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, हे जे नागरिक आहेत, एक गाव काय आणि महाराष्ट्रातील सगळे गाव काय, सगळ्यांना सारखीच परिस्थिती आहे. तर हा जो प्रश्न यांचा, हा प्रश्न सोडवण्यात यावा. ज्या नागरिकांचे खाते लॉक झालेले ते खाते लॉक करू नये आणि त्यांना जे थोडेफार पैसे येत आहे, आता या धक्कफुटीमुळे त्यांची खूप परेशानी झालेली आहे. शेतकरी, शेतमजूर आणि गरीब कष्टकरी दुकानदार, हे जे लोक आहेत, छोटे छोटे दुकानदार, या सर्व नागरिकांची परिस्थिती खराब झालेली आहे. यांची परिस्थिती आता पैसे भरण्याची नाही किंवा खाते लॉक करून टाकण्याची नाहीये. तर माझी विनंती आहे सर्व बँकेवाल्यांना, मुख्यमंत्री साहेब आपण यांना आदेश द्यावे की यांचे जे खाते लॉक झालेले ते लॉक करू नये आणि यांना जे काय छोटे छोटे पैसे करू आणि कष्टकरी नागरिकांचे, सर्व लोकांची ही परिस्थिती आहे, त्यांना कृपया त्यांचा विचार करण्यात यावा आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याबद्दल चांगला निर्णय घेऊन त्यांचे रेग्युलर खाते करण्यात यावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.